लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। हिंदू किन्नर स्वाभिमानासाठी नाशिकमध्ये विराट जनआक्रोश मोर्चा। धमक्या व बळजबरीच्या धर्मांतराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, न्यायाची मागणी। बातमी नाशिक येथून। सिन्नर येथील हिंदू किन्नर शुभांगी शिंदे तसेच इतर हिंदू किन्नरांना मिळणाऱ्या धमक्या आणि त्यांच्या बळजबरीच्या धर्मांतराच्या प्रकारांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत हिंदू किन्नर स्वाभिमानी सभा व विराट जनआक्रोश मोर्चा नाशिकमध्ये उत्स्फूर्तपणे पार पडला। पीडित किन्नरांना न्याय मिळावा आणि अशा घटना तात्काळ थांबवण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। हा मोर्चा गोदावरी नगर घारपुरे घाट येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर अशोक स्तंभ येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे पोहोचला। मोर्चा दरम्यान हिंदू किन्नर समाजाने एकत्र येत आपला स्वाभिमान, अस्तित्व आणि सुरक्षिततेसाठी ठाम भूमिका मांडली। धमक्यांना घाबरणार नाही, अन्यायाविरोधात लढा सुरूच राहील अशा घोषणा यावेळी दिल्या गेल्या। या आंदोलनास नाशिक मध्यच्या आमदार देवयानीताई फरांदे, वैष्णव किन्नर आखाड्याच्या अध्यक्ष आराध्या सखी शुभांगी शिंदे, कैलासजी देशमुख, व्यंकटेश मोरे यांच्यासह सकल हिंदू समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वक्त्यांनी सरकारकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि पीडित किन्नरांना संरक्षण देण्याची ठाम मागणी केली आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा विराट जनआक्रोश मोर्चा पार पडला। रिपब्लिकन वर्धा। हो मी आराधना सखी वैष्णव किन्नर आखाड्याची सर्व आणि आखाड्याची मी अध्यक्ष सुद्धा। आज आपण ह्या शुभंगीला नाशिक जिल्ह्याची महामंडलेश्वर म्हणून आज आपण तिला घोषित करतोय। आज आपण पट्टा अभिषेक करतोय। आता इथं उपस्थित सकल हिंदू समाज सुद्धा आहे, यांच्या समोर आज आपण यांचा पट्टा अभिषेक करून आज आपण यांना सकल हिंदू समाजासाठी आपण एक वाटा म्हणजे हिंदुत्वाचा यांचं पुढे यांचं कार्य धर्मासाठी चालू राहील। भगव कुठे गेले? भगव कापड कुठे गेला? ते लवकर द्या। वस्त्रं प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि। हात कापडाच्या हात श्रीगंधं चंदनं दिव्यं गंधाढ्यं गुरुवारं लोभ्यं त्रिजुक्तं चंदनं प्रतिगृहीतां माक्षदां सुरश्रेष्ठा कुङ्कुमाक्तं सुविधामया निवेदभक्त्या गुहाणं परमेश्वरो माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि प्रभुमयार्पितानि पूजार्थं पुष्पाणिं प्रतिगृह्यताम् माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि प्रभुमयार्पितानि पूजार्थं पुष्पाणिं प्रतिगृह्यताम् इति पुष्पम् अभ्यरचो। आज शुभंगी वैष्णव किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे। तिचा ह्याच्या पुढेही धर्म कार्यासाठी तिचा खूप मोठा वाटा होता। आजपासून अजून त्या वाट्यामध्ये भर पडली आहे। ह्याच्या पुढे सुद्धा तिचं कार्य अजून जोरात राहील। आमच्या सगळ्यांच्या तुमच्या साक्षानं आज आपण शुभंगीला महामंडलेश्वर म्हणून घोषित केले। मी आखाड्याचे अध्यक्षाच्या नात्यानं शुभंगीचा मी आज पट्टा अभिषेक केलाय। जय श्रीराम। जय श्रीराम। आज आपण नाशिकमध्ये सगळं एकत्र झालेलो आहे, सकल हिंदू समाज, आणि आपण आज नाशिकमध्ये शुभंगी शिंदेला नाशिकचं महामंडलेश्वर म्हणून घोषित केलेलं आहे। आज सकल हिंदू समाज सुद्धा इथे सगळे एकत्रीकरण येऊन आज आपण शुभंगीला महामंडलेश्वर केलेलं आहे। नमस्कार, मी शुभांगी शिंदे। मी वैष्णव किन्नर आखाड्याचे आज महामंडलेश्वर म्हणून वैष्णव किन्नर आखाड्याच्या अध्यक्षा आराध्या सखी यांनी मला येऊन इथं पट्टा अभिषेक केलं आणि मी वैष्णव किन्नराच्या आखाड्याच्या दायऱ्यामध्ये राहून धर्माचं काम करल, धर्माचं रक्षण करल आणि धर्मासाठी जगेल। जय श्रीराम। जय श्रीराम। नाही, आम्हाला 2 ते 3 किन्नरांनी आम्हाला किन्नरच्या आखाड्याने आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या वैष्णव किन्नर आखाड्याच्या पूर्ण महामंडलेश्वरांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे ह्यांना काढण्यामध्ये। कारण आमचे जगद्गुरू हे जिहादी आहेत,
हे हिंदुत्वाच्या एवढ्या मोठ्या आखाड्याच्या जगद्गुरूच्या गरिमाच्या पदावर राहण्याची त्यांची थोडी सुद्धा लायकी नाहीये, म्हणून त्यांना आम्ही काढून दिलेलं आहे. ज्या वेळेस एवढ्या मोठ्या पदावरती असताना आज हिंदूचं काम करणारी किन्नर म्हणजे शुभांगी, तिच्यावरती ह्या जिहादी वारंवार तिला हाणमार करत होते. तिला ह्या जिहाद्यांनी जीव देण्यासाठी सुद्धा मजबूर केलं. ज्यावेळेस वेळ धर्माची येते त्यावेळेस आमच्या ह्या स्वयंघोषित जगद्गुरूंनी पाठ फिरवली. त्यांना हे जिहादी गोड वाटले, जिहादींचा पैसा गोड वाटला. त्यांनी सांगितलं होतं की महाकुंभामध्ये केक लाया, केक काटा, केक बटा. अभी जगद्गुरु स्वयं घोषित, अभी आपने क्या किया? केक लाने वाले भी आप हो, आज जिहादी ने काटा और आप खाने वाले आप हो. अभी आप हमको पता चल गया आप क्या हो. अभी हमें आप ना सिखाए, हम इतना ही आपसे दरख्वास्त करेंगे. ते आज या मोर्चाला सहभाग त्यांना सभेसाठी फक्त आम्ही स्टार्टिंगला बोललो होतो, नंतरून आम्हीच निर्णय घेतला की आम्ही त्यांना सांगितलं की या सभासाठी आज तुम्ही येऊ नका. कारण त्यांच्या तिकडे जाण्याच्या अगोदर आम्ही त्यांना आमचा मेसेज दिला की तुम्ही आमच्या सभामध्ये सहभागी होऊ नका. कारण त्यांचे जे थोडेसे आम्हाला काही गोष्टी खटकत होत्या. कारण त्यांनी बऱ्याचशा जागी त्यांनी जे हिंदू मुस्लिम जे करत होते ते फक्त त्यांच्या स्वार्थापोटी करत होते. ज्या वेळेस त्यांना आपल्या इंदोरमध्ये झालं, त्यांनी इंदोरमध्ये सुद्धा त्यांच्या स्वार्थापोटी किन्नरांवरती फक्त चिकडफेक केली आहे. ते आता सगळं कळते की हे फक्त पैशासाठी चालू आहे. या जगद्गुरूला फक्त पैसा हवा आहे. हे कुठलेही जगद्गुरू नाही आहेत, हे स्वयंघोषित जगद्गुरू आहे. ह्यांना कुठल्या आखाड्याचा ह्यांना पाठिंबा नाही आहे, ह्यांना सपोर्ट नाही आहे. हे फक्त स्वतःहून मिरवत होते. आणि असं मला वाटतं की देव देश धर्माचं काम करायला कुठल्या पदाची गरज नसती, त्याला ताकदीची गरज असते. आज ताकद तुमच्या समोर आहे. त्या सलमान नायक आहे. काल त्यांनी पत्रकारांसमोर यांनी जे आरोप केले आहे ते सर्व आरोप त्यांनी फेटाळले की आम्ही असं करणार नाही, आणि जर असं असेल तर मी स्वतः हिंदू धर्मात हे करून घेते, माझी दीक्षा घेऊन घेते, असंही त्यांनी आव्हान दिले. मी ह्या सलमान नायकाला सांगन तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही हिंदू धर्मामध्ये जर परत येणार असाल तर स्वागत आहे. पण त्यांना मी एक गोष्ट विचारतो, पण तुम्ही हिंदू धर्म सोडला का? जर तुम्ही हिंदू होते तर तुम्ही हिंदू धर्म तुम्ही त्याग का केला? आणि आज तुम्हाला ही सांगण्याची वेळ का येते की मी हिंदू धर्मामध्ये परत येते? म्हणजे तुम्ही स्वतः सांगताय का तुम्ही गेलात म्हणून? म्हणजे तुम्ही स्वतः म्हणताय की तुम्ही हिंदू धर्मात न गेलाय म्हणून? मला जास्त काही बोलायचं नाहीये. मला एवढं म्हणायचं ते ज्या सलमान नायकांनी सांगितलंय की मी हिंदू धर्मामध्ये परत येणार आहे तर त्यांचं नक्की स्वागत करू आम्ही सकल हिंदू समाज म्हणून. आजचा मोर्चा निघाल्यानंतर तुमची जी मागणी आहे ती पूर्ण नाही झाली तर पुढचं तुमचं काय पाऊल असेल? पुढचा पाऊल आम्ही अजून काय आमच्या ह्याच्यामध्ये टीमशी बोललो नाहीये, पण पुढचा पाऊल आम्ही लवकरच आमचा जाहीर करूया मीडियासमोर. प्रशासनाकडे तुमची काय मागणी? प्रशासनाकडे हीच मागणी की शुभंगीला ह्या जिहाद्यांनी वारंवार त्रास दिलाय. आता हिच्यावरती खोटं नाटक, हिच्या जागोजागी FIR गुन्हे दाखल करतात की आता ह्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करून शुभंगीला ब्लॅकमेल करण्याचं षडयंत्र केलेलं. बरेचसे किन्नरांनी सुसाईड करून मेलेले आहेत. त्यांच्याकडे असताना ते आता शुभंगीला सुद्धा हे व्हिडिओ दाखवून तिची प्रतिमा मलिन करण्याचं ह्यांनी षडयंत्र केलेलं आहे. तर मी हे सांगन पोलीस प्रशासन खूप कडक आहेत, नाशिक प्रशासन खूप छान आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी हे किन्नर जिहाद, तुम्हाला वाटत असेल किन्नर जिहाद म्हणजे काय? किन्नरांचं धर्मांतर करून ह्यांना भेटणार काही? जर एखाद्या मुलीचं लव जिहाद जर केलं, मुलीचे येणारे मुलं हे पिलावळ सगळे इस्लामिक असेल, पण किन्नर जिहाद असं आहे एखाद्या किन्नराचं धर्मांतर केल्यानंतरून किन्नराला मानणारा वर्ग सगळ्यात मोठा असतो. एक किन्नराला मानणारा वर्ग म्हणजे तुम्ही बघू शकते, जर किन्नरांचं धर्मांतर जर केलं, एक किन्नर हिंदूपासून मुस्लिम जर झाला, तो सर्व मानणारा वर्गाला मस्जिदमध्ये घेऊन जाऊ शकते, सगळ्या वर्गाला हिंदूपासून मुस्लिम बनवू शकते, तो सगळ्या वर्गाला आणि अजूनही जेवढेही सगळ्यांना हे इस्लामीकरण बनवू शकते. म्हणून हे किन्नरांनी हे रचलेलं सर्वात मोठे षडयंत्र म्हणजे किन्नर जिहाद आहे. हे गादी जी असते गादी, महाराष्ट्रामध्ये 36 गाद्या आहेत आणि आतापर्यंत 36 गाद्यावरती जितके नायक आहेत हे सगळे इस्लामिक आहेत. मला हे कळत नाहीये हे जे नायक आहेत हे इस्लामिक कसे होत्यात? ह्यांचा जन्म तर हिंदू असतो, त्या पदासाठी हे धर्मांतर करून घेतात का? जर आमचा एखादा किन्नर जर ह्यांच्याकडे जर येतो किन्नर बनायला, तर माझ्या ह्या प्रशासनाकडे ही मागणी आहे, तुम्ही त्या किन्नराला किन्नर न करता त्याला तुम्ही काउन्सिलिंग सेंटरला उघडा. मागच्या महिन्यातला एक रिपोर्ट आहे, पूर्ण हिंदुस्थानामध्ये 1,70,82,000 हे हिंदू किन्नर आहेत, 5,000 हे पूर्ण जातीचे किन्नर आहेत.
तर मी हे विचारन का प्रत्येक घरामध्ये काय 2 किन्नर आहेत का? हे हिंदूवरती सर्वात मोठं घात आहे. हिंदूवरती इस्लामिक कंट्रीमधनं चाललेलं सर्वात मोठं हे षडयंत्र आहे. हे थांबण्याची गरज आहे. फक्त किन्नर बनायला आमचे हिंदूच मुलं काय आहेत? इस्लामिक पोरं काय येत नाही? ख्रिश्चन लोक काय येत नाहीये? कारण ह्या इस्लामिक मुलांना आणि या ख्रिश्चन लोकांना ह्यांना हे किन्नर बनवत नाही. ह्यांना जर कळलं हा जर मुलगा किन्नर व्हायचा आहे, हा हिंदू आहे, हे रातोरात त्याला किन्नर बनवण्याचं षडयंत्र करण, त्याचं लिंग परिवर्तन करण, त्याचं धर्मांतर करून त्याला हाचीला पाठवण. हे हिंदुस्थानामध्ये सर्वात मोठं किन्नर जिहाद चालू आहे. आणि आता किन्नर जिहादमध्ये स्वयं घोषित हे जगद्गुरू हिमांगी सखी हे सुद्धा हे किन्नर जिहादमध्ये सामील आहे. हे साधारण सगळे जे तुम्ही आता आरोप केले आहे हे किती वर्षापासून सुरू आहे आणि आजच याला आवाज का उठतोय? हे अनेक वर्षापासून हे किन्नर जिहाद चालू आहे. आज ही शुभंगी ह्यांच्याकडे खूप मोठा पैसा आहे, ह्यांच्याकडे खूप मोठी ताकद आहे. आज ही ताकद पैसा असताना सुद्धा ही शुभंगी ह्या गुन्ह्याला वाचा फोडतीये. आणि हिच्या पाठीमागं सकल हिंदू समाज हिच्या पाठीमागं खंबीरपणा उभं आहे. आज शुभंगीने ह्या ज्या गोष्टीला वाचा फोडली आहे, आता ह्याच्या पुढे आमचा लढा चालू असेल. आता हा लढा आमच्या प्रत्येक जागोजागी आम्ही आवाज उचलण्याचं काम करत. सर्व जे आता शेवटचा प्रश्न, त्यांच्या सभेमध्ये खूप किन्नर उपस्थित होते आणि आपल्या सोबत खूप कमी किन्नर आहेत. तर नेमकं तुम्ही किन्नरांना काय आवाहन कराल या मोर्चातून? बघा, खूप जास्त आणि खूप कमीची गोष्ट नसती. कसं असतं बोलू का, की ते कुठेतरी किन्नर धडपणामध्ये बांधलेले आहेत. आर्थिकरण ते त्यांना भीती घातली गेली की तुम्ही जर तिकडे जर गेले तर तुम्हाला आम्ही मागून देणार नाही, तुम्हाला जगून देणार नाही, तुमच्यावर ऍसिड फेकू, तुम्हाला मारू. तुम्ही ते व्हिडिओ बघत असताना ते शुभंगीचे नाही आहेत, ते शुभंगीला करायला लावत होते. आता शुभंगी तर बाहेर निघली, आता हे घाबरलेले आहेत. आता अजून कोणतरी हे करेल. म्हणजे तुम्ही पण त्यांच्या दबावामध्ये होता का त्यावेळेस? होते त्यांच्या दबावामध्ये होते, म्हणून त्यांच्या दबावामध्ये होते आणि म्हणून ते व्हिडिओ माझे काढले गेलेले आहे. आणि ते अजून मला असं करणार होते म्हणून मी तिथून बाहेर पडलेली आहे. आणि त्यांच्याकडे एवढ्या वर्षाचे एव्हिडन्स होते, मग मी आवाज उठवल्यानंतरच का त्यांनी ते पोस्ट केले? या अगोदर त्यांनी का ते पोस्ट केले नाही? मग हे सरासर मला ब्लॅकमेलिंग करायचंच त्यांचं काम होतं ना. आणि जर चुकूनही मी माझ्या एखाद्या चेहऱ्याला मारलं त्याचाही त्यांनी व्हिडिओ केला. कोणची आई मुलांना रागवत नाही असं. आणि जे 2-3 जणांना मारलेले आहे ते ड्रग्स प्यायचे, गांजा प्यायचे, दारू प्यायचे, बाजारात जायचे, त्याच्याने आमची किन्नर समाजाची प्रतिमा मलिन व्हायची, म्हणून मी त्यांना मारलेलं आहे त्यांच्या दबावाखाली येऊन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.